श्री स्वामी समर्थ गाई, जय शिवराय. कसे आहात सगळेजण? मजेमध्येच असणार सगळेजण. कसे आहात सगळेजण? हा ब्लॉग आहे माझा माहेरचा. आईच्या मागच्या दारी खूप सगळे झाडं असे छान असे झाडं लावलेले आहेत मीनी. आणि हा व्हिडिओ आहे आईच्या इथला, म्हणजे आईचं घर आहे. इथं मीनी कपडे धुतले सकाळी मस्त असे छान. सकाळ सकाळ गावाला खूप लवकर काम आवरलं जातं. सकाळ सकाळमध्ये कपडे धुतले मस्त असे कपडे टाकले. माझे 2-3 चोळी धुवायचे बाकी होते, मस्त धुतले. आणि पाणीही खूप येतं नळाला, अगदी चालू पाण्यामध्ये कपडे धुतात. इकडं आहे गहू मुरात भिजायला घातलेले गहू. हे गहू आहेत शेवाळ्यांचे गहू, कारण की मला शेवाळ्या बनवायच्या होत्या म्हणून हे शेवाळ्यांचे गहू मी बांधून ठेवते. आई म्हणे बांधून ठेव त्याला, तर मी बांधून ठेवले असे. याला बांधून मस्त थोड्या वेळ राहू द्यायचं आणि मग दळून त्याच्या मस्त अशा छान शेवाळ्या बनतात. तर शेवाळ्या मला रसच्या सीझनमध्ये, आता म्हटलं रसचा सीझन आहे तर शेवाळ्या बनवायच्या होत्या, तर मी शेवाळ्यांसाठी बांधून ठेवलं ते. आणि तसंच त्या दिवशी होता गुरुवार, मला बाजारात जायचं होतं. बाजारात एवढा मोठा बाजार भरतो माझ्या माहेरी, खूप छान माहेरचा बाजार आहे, खूप मस्त मोठा भरतो. मी तर काहीच नाही घेतलंय, शीन अगदी छोटे छोटे जे क्लिप्स मीने थोड्या क्लिप्स घेतलेल्या आहे. खूप मोठा बाजार भरतो. आणि तसंच इथं बघू शकता मला टिकल्यांचं पाकिट घ्यायचं होतं, कारण की चंद्रकोर इथं म्हणजे भेटत नाही. बडोद्याला सहसा कुठं भेटेल काय भेटेल म्हणून म्हटलं आपल्या इकडं तर चंद्रकोर सगळे लावतात, म्हणून मी चंद्रकोर घेतली मस्त अशी लावायला. आणि मग तसंच इकडं आहे चंद्रकोर, मस्त अशी 10 रुपयाचं पॅकेट होतं. मी चंद्रकोर घेतली. आणि तशीच मी परत हिरव्या भाज्या सुद्धा घ्यायच्या होत्या बाजारामध्ये. मग बाजारात तिकडं पुढे गेलो, बाजारात मस्त अशा छान हिरव्या भाज्या सुद्धा घेतल्या. तसंच इकडं माझ्यासोबत आलेल्या एका वहिनीसोबत मी बाजार करायला आलेली. तर वहिनीला म्हटलं चला वहिनी तुम्हाला मी रस पिऊ घालते. तर वहिनीला रस पिऊ घातला, मग रस पिला दोघांनी तसंच. आणि मग दुसऱ्याकडे आम्हाला कडधान्य सुद्धा घ्यायचं होतं, जे की वाटाणे, ते मठ, चवळी हे गावाला मस्त गावठी असं भेटतं म्हणून गावाकडनं घेऊन जायचं होतं मला. इकडं मी भत्ता घेतलेला, खूप छान लागतो बरं का भत्ता. हा भत्ता आहे. मुरमुरे, शेव, माझा आवाज खूप खराब झालेला आहे. मुरमुरे, शेवचा भत्ता आणि भाज्या बघू शकता तुम्ही, किती हिरव्या भाज्या आहेत, अगदी फ्रेश भाज्या गाईज. अगदी संध्याकाळी तोडतात आणि सकाळी हा लगेच माल बाजारामध्ये येतो. एवढ्या फ्रेश भाज्या येतात ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. किती घ्यावा आणि किती नाही असं वाटतं. आई मला तसंच नेहमी बोलत राहते दरवेळेस गावाला गेली का, अगं एवढा कशाला बाजार घेऊन येते तू, खाल्ल्या जात नाही भाज्या असं म्हणून. तसंच इकडं मस्त असा छान 10 रुपयाचा धना घेतला मी. बघू शकता किती छान धना होता 10 रुपयाचा, अगदी मस्त. माझा आवाज खूप खराब झाला आहे गाई सर्दी खोकल्याचा. मस्त 10 रुपयाचा धना घेतला. वहिनीला म्हटलं तू व्हिडिओ बनव. वहिनीला थोडी लाज वाटत होती, गलीमधल्या वहिनी होत्या त्या. मग त्यांनी मी धना घेतला, त्यांनी व्हिडिओ बनवला. त्या मावशी सुद्धा माझ्याकडे बघत होत्या. तसंच मी घरी आली, मस्त हिरवा धना, फुलकोबी, बटाके, वेफर बनवायची होती मला म्हणून बटाके, गिलके, मस्त ताजे असे कवळे गिलके, बऱ्याचशा काही वांगे, असे बऱ्याचशा काही भाज्या. मी खूप सगळ्या भाज्या घेऊन आलेली. आणि म्हटलं चला आता काढू आंबे, कारण की आंब्यांचा सीझन होता म्हणून खूप सगळ्या भाज्या आणल्या मी. आणि मस्त असं छान संध्याकाळी रस पापड्यांचा बेत होता, संध्याकाळी रस पापड्या बनवल्या. आणि गावाकडचे वांगे तर तुम्ही सांगू शकत नाही, इतके छान वांगे असतात ना, हिरवेगार वांगे असतात गावाकडचे. ही आहे पालक, मस्त अशा हिरव्या भाज्या आणल्या आणि ठेवले मी तिकडं. हे होतं टरबूज सुद्धा अगदी स्वस्त होतं बरं का गाईस. तर खूप सगळ्या भाज्या आणल्या आणि खूप सगळा बाजार केला मी. तर बटाके मला वेफर बनवायची होती ना, म्हणून मी जास्त बटाके आणलेले, कारण की 6 किलो बटाके आणलेले मी. मला 6 किलो बटाक्याची वेफर बनवायची होती. हे कडधान्य होतं, कारण की म्हणजे गावाकडचं जे असतं ना काही कडधान्य, जसं की मठ झालं, कुळीत झाले, चवळी झाली, हे खूप स्वाद देतं. म्हणून मी थोडं आहे ना इकडं बडोद्याला घेऊन आणण्यासाठी वटाणे असं सगळं थोडं मी घेऊन आलेली, कारण की इथं खूप छान लागतात कडधान्य गावाचं. इथं सगळं हायब्रिड सगळं भेटतं, तसंच म्हणून मी त्याच्यासाठी घेऊन आणलेली. तसंच हिरवे वांगे सुद्धा मी घेऊन आलेली, मस्त असे छान
खूप छान लागता भरून बनवायसाठी हिरवे वांगे. आणि आजचा व्हिडिओ मी इकडे संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा गाईस. आजचा व्हिडिओ मी इकडे संपवते. बाय.